चला तर आज आपल्याला शिकायचं आहे स्वाध्याय 13.1. ठीक आहे, स्वाध्याय 13.1 आज आपल्याला शिकायचं आहे आणि त्या स्वाध्यायामधील एक पहिला प्रश्न आहे. ठीक आहे, एका फेरीवाल्याने डझनाला ₹72 या दराने चिकू खरेदी केले. एका फेरीवाल्याने डझनाला 72 रुपये, सर 72 नाही 32, अरे सॉरी 32 रुपये, ठीक आहे, ₹32 या दराने चिकू खरेदी केले आणि डझनाला ₹40 या दराने ते विकले, तर त्याचा नफा किती टक्के? त्याचा नफा किती टक्के? ठीक आहे, तर एका फेरीवाल्याने काय केलं, ₹32 या दराने, डझनाला 32 म्हणते, डझनाला 32 म्हणजे 12, डझनाला 32 म्हणजे काय, तर 12 चिकू त्याने किती रुपयाला खरेदी केले? 32 रुपयाला खरेदी केले. म्हणजे चिकूवाल्याने काय केलं, 32 चिकू हे किती रुपयाला खरेदी केलं? 12 चिकू हे त्याने किती रुपयाला खरेदी केलं? 32 रुपयाला खरेदी केलं. ठीक आहे, 12 चिकू त्याने 32 रुपयाला खरेदी केले आणि डझनाला 40 या दराने ते विकले पण म्हणते. म्हणजे त्याने पुन्हा ते 12 चिकू किती रुपयाला विकले? 40 रुपयाला विकले. उदाहरण समजलं? तर त्याचा नफा किती टक्के? लक्षात घ्या, उदाहरण जेव्हा कधीही वाचल्यानंतर सगळ्यात शेवटी जे विचारलं असेल त्याच्यावरून तुम्हाला एखादा सूत्र लागू शकतं किंवा एखादी गोष्ट काय विचारलेली आहे हे तुम्हाला समजतं. या ठिकाणी प्रश्न विचारलाय नफा किती टक्के, नफा किती टक्के, म्हणजे नफा विचारला आहे आणि त्या नफ्याचं काय विचारलेलं आहे? टक्के विचारलेलं आहे. याचाच अर्थ नफा टक्के विचारला आहे, म्हणजेच तुमचा सूत्र कोणता लागेल? नफा इज इक्वल टू विक्री किंमत मायनस म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय काढायचं आहे? या ठिकाणी काय काढायचं आहे? या ठिकाणी तुम्हाला काढायचा आहे शेकडा नफा. काय काढायचा आहे? शेकडा नफा. आता कधीही कोणताही असा तुम्हाला शाब्दिक जर उदाहरण आला असेल तर त्या शाब्दिक उदाहरणामध्ये कोणताही उदाहरण असो, कोणताही प्रश्न असो, लक्षात घ्या काय करायचं, शाब्दिक उदाहरणामध्ये पहिल्यांदा काय काय दिलेलं आहे ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर काय विचारलं आहे ते एक लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानंतर जी माहिती दिली आहे आणि जी माहिती विचारलेली आहे त्या हिशोबाने त्याचा विचार करून तुम्हाला मग काहीतरी त्याचं कॅल्क्युलेशन करून आन्सर काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण विचार केला की आपल्याला काय काय दिलेलं आहे, काय काय दिलेलं आहे, तर ते आपण पहिल्यांदा लिहून घेऊ काय काय दिलेलं आहे. म्हणजे याचाच अर्थ 12 चिकू त्याने 32 रुपयाला विकत घेतले, म्हणजे ती कोणती किंमत झाली याची? 32 रुपये कोणती किंमत झाली? खरेदी किंमत झाली 32 रुपये. एवढं समजलं? त्याच्यानंतर 40 रुपयाला विकलं म्हणते, तर मग 40 रुपयाला विकलं म्हणजे मग हे कोणती किंमत झाली याची? विक्री किंमत. विक्री किंमत झाली 40 रुपये. दोन गोष्टी झाल्या आणि विचारलं काय आहे? शेकडा नफा. शेकडा नफा विचारलेला आहे. समजलं? मग आता शेकडा नफा विचारलाय म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सूत्र कशाचं लावायचं आहे? शेकडा नफाचा सूत्र लावायचा आहे. मी काय सांगितलं, कोणताही प्रश्न असेल तर काय दिलेलं आहे हे समजून घ्यायचं आणि काय विचारलं आहे हे समजून घ्यायचं. ह्या जर दोन गोष्टी समजल्या तर मग काहीतरी आपल्याला कॅल्क्युलेशन करता येते की कसं आन्सर काढायचं. आणि प्रत्येकच पहिले नफा काढायला लागेल, त्याच्या प्रत्येकच उदाहरण हा तुमचा सूत्रावरच येईल असंही नाही. काही काही उदाहरण तुम्ही तोंडी काढू शकता, काही उदाहरण वेगळ्या कॅल्क्युलेशनने काढू शकता. असं नाही की सगळेचे सगळे उदाहरण तुमचे जे 4 पर्याय दिले आहेत, शेकडा नफा, नफा तोटा आणि शेकडा तोटा, याच पद्धतीने राहील. वेगळं पण राहू शकतं. ठीक आहे,
त्याच्यामुळे काय दिलं आहे आणि काय काढायचं आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण काढलं खरेदी किंमत 32 एवढी समजली आपल्याला उदाहरणावरून, विक्री किंमत 40 रुपये एवढं समजलं, शेकडा नफा विचारलेला आहे. ठीक आहे. मग आता शेकडा नफ्याचा फॉर्म्युला काय आहे तुमचा? शेकडा नफा बरोबर काय आहे फॉर्म्युला? शेकडा नफा बरोबर गुणिला 100 भागिला खरेदी किंमत. इथे किमती मांडा. आता नफा विचारलेला आहे. नफा किती झाला? 40 रुपयाला विकलं, 32 रुपयाला घेतलं, कितीचा नफा झाला या ठिकाणी? 40 रुपयाला विकलं ना, 40 वजा 32 म्हणजे 8, म्हणजे या ठिकाणी 8 रुपयाचा नफा झाला. हे समजलं पाहिजे. हे समजलं पाहिजे 8 कुठून आले. आता तुम्हाला लिहून द्यावं लागेल का इथं 8 कसे आले तर समजलं का सगळ्यांना? तर नफा झाला तुमचा 8 रुपये गुणिला तुमचा हा 100 सूत्रानुसार, आणि खरेदी किंमत म्हणजे खरेदी किंमत दिलेली आहे का आपल्याला? तर खरेदी किंमत दिली आहे 32 रुपये. खरेदी किंमत दिलेली आहे 32 रुपये. मांडलं आपण. याला सोडवा. काय येते तुमचं उत्तर? तुमचा आन्सर काय येते या ठिकाणी? 8 4 32. ठीक आहे. याला कॅन्सलिंग करा. 8 1 8, त्याच्यानंतर 8 चौक 32 मीन्स 4. मग राहिला काय? 100 भागिला 4. 100 भागिला 4 आणि 4 झाल्यानंतर 100 ला 4 ने भागा. तुमचा आन्सर येतो या ठिकाणी 25. काय म्हणते? शेकडा नफा म्हणते, म्हणून या ठिकाणी पर्सेंटेजचा सिम्बॉल लिहिले. म्हणजे 25% त्याला काय झाला? फायदा झाला. किती टक्के फायदा झाला? 25% फायदा झाला. आन्सर आला लक्षात? म्हणून शेकडा नफा बरोबर 25%. शेकडा नफा बरोबर 25%. समजलं उदाहरण? चला. एका मुलाने आपले जुने पुस्तक 20% तोट्याने ₹64 ला विकले. ₹64 ला विकले तर त्या पाठ्यपुस्तकाची खरेदी किंमत काय होती म्हणते. खरेदी किंमत काय होती? आता मला सांगा या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत, म्हणजे काय काय दिलेलं आहे. नंबर 1 20% तोट्याने म्हणतो, म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे? 20% तोट्याने म्हणतो. 20% तोट्याने म्हणजे तुम्हाला शेकडा तोटा दिलेला आहे. समजलं? लॉस पर्सेंट. तुम्हाला शेकडा तोटा दिलेला आहे की शेकडा तोटा किती दिलेला आहे? तुम्हाला शेकडा तोटा 20% दिलेला आहे. बरोबर आहे. शेकडा तोटा झाला म्हणतो 20%. नंतर 64 रुपयाला विकले म्हणते, म्हणजे कोणती किंमत झाली? विक्री. किंमत. तुम्हाला जे जे दिल्या त्याच्यावरून करायचं. विक्री किंमत किती आहे? 64 रुपये आहे. तर पाठ्यपुस्तकाची खरेदी किंमत काय होती म्हणते. आता विचारलेलं आहे तुम्हाला खरेदी किंमत विचारलेली आहे. खरेदी किंमत. आता ह्या 3 गोष्टी जिथं कुठं दिल्या असतील आणि तुम्हाला खरेदी किंमत काढायची असेल असा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे का? हा महत्वाचा प्रश्न आहे. आता समजा शेकडा तोटा म्हटलं, बघा इकडे शेकडा तोटा म्हटलं तर शेकडा तोट्याचं सूत्र कोणतं आहे तुमचं? शेकडा तोटा बरोबर तोटा गुणिला 100 भागिला खरेदी किंमत. एवढं समजलं? आता मला सांगा शेकडा तोटा समजा आपण या ठिकाणी मांडलं तुमचा 20%. ठीक आहे. शेकडा तोटा म्हणजे 20% दिला आहे म्हणून मांडलं. तोटा किती दिला हे तुम्हाला काढता येईल का? तोटा काढता येईल का? या उदाहरणामध्ये तुम्हाला तोटा काढता येणार नाही. समजून घ्या कशा पद्धतीने उदाहरणाला दुसरं सूत्र लागते. ठीक आहे. तर या ठिकाणी तोटा काढता येणार नाही तुम्हाला. तोटा काढण्यासाठी 2 गोष्टी पाहिजेत. खरेदी किंमत पाहिजे आणि विक्री किंमत, दोन्ही पाहिजे. या ठिकाणी कोणती किंमत दिली आहे? फक्त विक्री किंमत दिली आहे. कोणती किंमत दिली आहे? विक्री किंमत दिलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी तोटा काढता येणार नाही. ठीक आहे. गुणिला 100 भागिला खरेदी किंमत आहे.
ठीक आहे. तर खरेदी किंमत काढा म्हणतो, तर खरेदी किंमत आपण काढू समजा, परंतु तोटा दिलेला नाही किंवा तोटा काढता पण येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी एक वेगळा सूत्र वापरायचा आहे. तो सूत्र नेहमी नेहमी येत नाही, परंतु एखाद्या उदाहरणामध्ये किंवा असे वेगवेगळे सूत्र एखाद्या उदाहरणामध्ये येऊन जातात. ठीक आहे. तो सूत्र लक्षात ठेवायचं. तुमचं खरेदी किमतीचं सूत्र आहे. जर तुम्हाला शेकडा दिलेला असेल तोटा किंवा नफा, त्यावेळेला तो सूत्र आहे खरेदी किंमत सूत्र काय आहे तुमचा? खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत गुणिला 100. खरेदी किंमत गुणिला 100 भागीला 100 वजा 100 वजा शेकडा तोटा. हा सूत्र आहे. हा सूत्र लक्षात ठेवायचं नाही. लक्षात ठेवण्याचं काही खूपही असं डोक्याला टेन्शन द्यायचं नाही की हा सूत्र मला पाठांतर झाला पाहिजे असं तसं. ठीक आहे. कारण की जनरली असे प्रश्न येत नाहीत. वेगळ्या सूत्रावरचे प्रश्न तुम्हाला येणार नाही. जे दिलाय त्याच्यावरच प्रश्न येणार. परंतु पुस्तकवाल्यांनी काय केलं, हा प्रश्न थोडा वरच्या लेवलचा होता जो तुम्हाला टाकलं. ठीक आहे. तर हा जो सूत्र आहे तो लक्षात ठेवायचा. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत गुणिले 100 वजा शेकडा तोटा. आता सूत्र सांगितलं तुम्हाला, पण वापरायचं कधी? जर तुम्हाला त्याच्या माहितीनुसार त्या गोष्टी काढता जर येत नसतील तर वाटल्यास मग हा सूत्र वापरू शकता. ठीक आहे. हे समजून कधी घ्यायचं की कधी वापरायचं. जर माहितीनुसार एखादा सूत्र लागत नसेल तर. सूत्र लागेल किंवा नाही हे कसं समजायचं, तर त्याच्या माहितीवरून समजून घ्यायचं. सूत्र लागतंय किंवा नाही लागत त्याच्या माहितीवरून समजून घ्यायचं की कशा पद्धतीने या ठिकाणी कोणकोणती माहिती विचारलेली आहे आणि कोणकोणती माहिती दिलेली आहे. मग आता या सूत्रामध्ये समजा किमती मांडल्या तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळतो या ठिकाणी. ठीक आहे. चला, तर या ठिकाणी तुमचं विक्री किंमत किती आहे? विक्री किंमत आहे 64 रुपीज गुणिला तुमचा 100 झाला. बरोबर आहे. आणि भागीला खाली काय येईल? 100 वजा शेकडा तोटा किती आहे तुमचा? 20% आहे म्हणून 20. एवढं समजलं. मग याला सोडवा. मी या बाजूला सोडवतोय. ठीक आहे. मी या बाजूला सोडवतोय. काय होईल? हा झाला तुमचा 64 into 100 आणि खाली काय येईल? 100 मधून 20 गेले 80. हे एवढं समजलं का? 80. मग मांडा आता या ठिकाणी ह्या किमती काय होईल? 64 वजा 64 गुणिला 100 वजा भागीला 80 झाले. याला सोडवा. हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला तुमचा. ठीक आहे. मग राहिला काय? 8 1 8 8 8 64. म्हणजे तुमचा उत्तर किती आला? 80. उत्तर किती आला? 80. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्या पुस्तकाची खरेदी किंमत हे 80 रुपये होती. त्या पुस्तकाची खरेदी किंमत हे 80 रुपये होती. एवढं समजलं? पुस्तकाची किंमत हे 80 रुपये होती. चला, तिसरा प्रश्न आहे 13.1 मधला. एक माणूस रुपये 20 डझनाने पेन्सिल खरेदी करतो आणि त्या प्रत्येकी 2 रुपये याप्रमाणे विकतो, तर त्याचा नफा किती टक्के आहे? प्रश्न आहे प्रत्येकाकडे. एक माणूस रुपये 20 डझनाने पेन्सिल खरेदी करतो. म्हणजे डझनाने म्हणजेच 12 पेन्सिल. डझन म्हणतो त्या ठिकाणी. डझन म्हणजे 12 पेन्सिल झाल्या तुमच्या. बरोबर आहे. 12 पेन्सिल किती रुपयाला खरेदी करतो? 20 रुपयाला खरेदी करतो. 12 पेन्सिल 20 रुपयाला खरेदी करतो म्हणते. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कोणती किंमत दिली आहे? नंबर 1 खरेदी किंमत तुम्हाला दिलेली आहे. खरेदी किंमत, कॉस्ट प्राइस किती आहे या ठिकाणी? 20 रुपये आहे.
काय आहे 20 रुपये आहे. ठीक आहे. नंतर त्या प्रत्येकी, आता एक शब्द आलेला आहे या ठिकाणी प्रत्येकी. प्रत्येकीचा अर्थ काय होते? प्रत्येक शब्द झालेला आहे. प्रत्येक मीन्स ईच. ईच समजलं? म्हणजे एक पेन्सिल कितीला विकत आहे तो? 12 पेन्सिल त्याने 20 रुपयाला घेतल्या. एक पेन्सिल कितीला विकत आहे तो? 2 रुपयाला विकत आहे. एक पेन्सिल 2 रुपयाला विकत आहे. मग 12 पेन्सिल कितीला होती? 12 गुणिला 2 म्हणजे 24 रुपयाला. एवढं समजलं उदाहरण? एक पेन्सिल 2 रुपयाला. इथं लिहू आपण. एक पेन्सिल 2 रुपयाला म्हणजे प्रत्येक म्हणजे ईच. ठीक आहे. ईच. ईच कितीला विकत आहे तो? 2 रुपीज. 2 रुपयाला विकत आहे तो. एक पेन्सिल 2 रुपयाला विकत आहे. म्हणून बरोबर आहे. म्हणून 12 पेन्सिल कितीला होतील? 2 गुणिला 12 बरोबर 24 रुपये. म्हणजे 12 पेन्सिल कितीला होतील? 24 रुपयाला होतील. म्हणून 24 रुपये कोणती किंमत झाली त्याची? 24 रुपये हे त्याची कोणती किंमत झाली? विक्री किंमत झाली. 24 रुपये कोणती किंमत झाली त्याची? विक्री किंमत झाली. आलं लक्षात? 24 रुपये त्याची झाली विक्री किंमत. हे समजलं का? दोन गोष्टी गेले. 12 पेन्सिल 20 रुपयाला घेतले आणि 12 पेन्सिल 24 रुपयाला विकले. या दोन गोष्टी काढण्यासाठी किंवा ही गोष्ट काढण्यासाठी आपण या ठिकाणी ही स्टेप वाढवली. काही वाढवण्याची गरज नाही. हे समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. शाब्दिक उदाहरणामध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीने आन्सर काढू शकता, परंतु काढण्यासाठी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे की काय दिलं आहे आणि काय काढायचं आहे. ठीक आहे. आता प्रश्न काय म्हणतो? तर त्याचा किती टक्के नफा झाला म्हणतो. म्हणजे या ठिकाणी काय विचारलेलं आहे त्याने विचारलेला आहे शेकडा नफा विचारलेला आहे. काय विचारलेला आहे? शेकडा नफा बरोबर क्वेश्चन मार्क. ठीक आहे. मग आता शेकडा नफा विचारला आहे या ठिकाणी म्हणजे सूत्र कोणतं लागेल तुमचा? शेकडा नफ्याचं सूत्र लागेल. म्हणून शेकडा नफा बरोबर नफा गुणिला 100 भागिला खरेदी किंमत. समजलं? उदाहरण समजला? शेकडा नफा बरोबर नफा गुणिला 100 भागिला खरेदी किंमत. किमती मांडा आता या ठिकाणी. नफा किती होते बघा आता? 20 रुपयाला घेतलं ना 24 रुपयाला विकलं. किती रुपये नफा झाला? 4 रुपये नफा झाला. गुणिला 100 म्हणते म्हणून 100 भागिला खरेदी किंमत आहे का दिली? आहे आपल्याकडे. खरेदी किंमत किती रुपये? 20 रुपये. मग या उदाहरणाला सोडवा तुम्हाला आन्सर मिळते 20 × 20 20 × 5 100 आणि 4 गुणिला 20 20 शेकडा नफा. शेकडा म्हणजे टक्क्याच्या चिन्ह आला म्हणजे या ठिकाणी शेकडा नफा झाला तुमचा. शेकडा नफा झाला तुमचा 20%. शेकडा नफा काय झाला तुमचा? 20%. उदाहरण समजलं? एक वस्तू रुपये 750 ला विकताना म्हणते म्हणजे त्याने विकली नाही. ती वस्तू तो विकणार. समजा किती रुपयाला? 750 रुपयाला विकेल तर त्याला 20% फायदा होतो म्हणते. त्याला 20% फायदा होतो. म्हणजे त्याने ती वस्तू विकली नाही. त्याच्याकडे ती वस्तू आहे परंतु ती वस्तू समजा 750 ला विकली तर त्याला 20% फायदा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत काय आहे? त्या वस्तूची काय आहे? खरेदी किंमत काय आहे हा आता त्याने प्रश्न विचारलेला आहे. आता हा जो उदाहरण आहे हा उदाहरण तुमचा एक प्रकरण गेलेला आहे शेकडा नफाचा. सॉरी शेकडा किंवा टक्केवारीचा जो आपला एक प्रकरण गेलेला आहे माग त्याच्या हिशोबाने पण तुम्ही काढू शकता. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला त्याने विचारलेला आहे की खरेदी किंमत काढायची आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याने खरेदी काय काय दिलंय ते लक्षात घ्या बरं. नंबर 1 तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे त्याने 750 ला विकताना म्हणते म्हणजे तुम्हाला विक्री किंमत दिली आहे. ठीक आहे. विक्री किंमत 750 दिली आहे. तुम्हाला
शेकडा नफा दिला आहे, शेकडा नफा पण दिलेला आहे. किती रुपये? 20% दिला आहे. आणि खरेदी किंमत काढा म्हणतो, खरेदी किंमत काढा. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ असं की ती वस्तू 750 ला विकली म्हणजे त्याला शेकडा नफा 20% होतो. म्हणजे त्या वस्तूची किंमत किती असेल म्हणतो. साधा उदाहरण समजून घ्या. समजा ती वस्तू 100 रुपयाची असेल, एक राऊंड ऑफ फिगर घेऊ आपण. ती वस्तू समजा 100 रुपयाची आहे, त्याला 20% नफा होतो. त्याला किती टक्के नफा होतो? 20% नफा होतो. याचा अर्थ ती वस्तू कितीला विकली जाईल रे बाबा? 120 रुपयाला विकली जाईल. किती रुपयाला विकली जाईल? 120 रुपयाला. म्हणजे त्याच्यामध्ये ती संख्या काय होईल? नफ्याची ऍड होईल. समजलं? आता हा प्रश्न मी असं सांगतो तुम्हाला की एक वस्तू 120 रुपयाला विकली. एक वस्तू सर मला समज, एक वस्तू 100 रुपयाला असेल आणि ते विकल्यावर 20% फायदा होत आहे, म्हणजे 20% प्रॉफिट होत आहे. म्हणजे ती वस्तू कितीला विकली गेली असेल? 120 रुपयाला विकली गेली असेल. एवढं समजलं? 100 रुपयाची वस्तू असेल तर ती वस्तू कितीला विकली गेली असणार? 20 रुपयाला विकली गेली असणार. एवढं समजलं का? हो सर. सर ठीक आहे. आता जर हा प्रश्न मी उलट विचारला की एक वस्तू 120 रुपयाची आहे, त्याच्यावर 20% फायदा काढला आपण, तर ती वस्तू त्याची प्राइस किती असेल? म्हणजे 120 रुपयाला ती वस्तू आपण 20% विकत आहोत, तर ती वस्तूची मूळ किंमत काय असेल? ती वस्तू कितीला घेतली असणार? 100 ला घेतली असणार. जे बोललो ते समजलं का? एवढं समजलं का? म्हणजे याचा अर्थ हे झाली तुमची खरेदी किंमत, बरोबर आहे? ही झाली तुमची 100 रुपये खरेदी किंमत. या 100 खरेदी किमतीमध्ये तुम्ही काय मिळवता? नफा मिळवतात. आलं का? 100 रुपये झाली तुमची खरेदी किंमत आणि या 120 रुपयामध्ये काय आहे? या 120 रुपयामध्ये तुमची खरेदी किंमत आहे आणि प्लस तुमचा कोण आहे? नफा आहे. बरोबर आहे? खरेदी किंमत आणि नफा हे दोन्ही मिळून ही वस्तू विकली, त्याने 120 रुपयाला विकली. ठीक आहे. तर अशाच पद्धतीचं हाही उदाहरण आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? खरेदी किंमत आणि नफा अशा दोन गोष्टी पाहायच्या आहेत. तर पहिल्यांदा 750 रुपयावर 20% फायदा किती होतो ते पहिल्यांदा काढायचा आहे. म्हणजे नफा तुम्हाला काढायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला खरेदी किंमत सहज मिळेल. नफा पहिल्यांदा काढायचा आहे म्हणजे खरेदी किंमत सहज मिळेल. म्हणजे आता मला सांगा, या ठिकाणी आपला जो शेकडेवारीचा जो प्रकरण होता त्या पद्धतीने जर विचार केला आपण, तर 750 चे पहिल्यांदा आपल्याला 20% काढायचे आहे. 750 वर किती रुपये फायदा होतो? 20 रुपये फायदा होतो. म्हणून 750 वर 20%. मग 750 चे 20% किती होते? 20 भागिले 100. हा समजलं का? मी काय केलं? हो सर. चला, नसेल समजलं पुन्हा एकदा घेऊ आपण. मी काय म्हटलं? 750 रुपयाला ती वस्तू विकली. याच्या पहिलेच उदाहरण सोडवले का तुम्ही? 400 रुपयाचे 15% किती, असे उदाहरण सोडवले. बरोबर आहे? मग आपण काय करतो? 400 गुणिला चे म्हणजे गुणाकार आणि 15% म्हणजे 15 भागिले 100 असे आपण आपले जुने उदाहरण सोडवले शेकडेवारीचे. म्हणजे 400 रुपयाचे 15% किती, 400 रुपयाचे 20% किती, हे असे आपण उदाहरण सोडवले. बरोबर आहे? 2 शून्य गेले, 2 शून्य गेले म्हणजे 80. याचा अर्थ 400 रुपयाचे 20% 80 रुपये होतात. 400 रुपयाचे 20% तुमचे 80 रुपये होतात. असं नसेल समजत तर असं समजून घ्या हा उदाहरण. हा म्हणण्यापेक्षा हे हा सारखंच आहे. असं म्हणण्यापेक्षा आता 20% म्हणजे काय होतं? याचा अर्थ 20 भागिले 100 होतं. बरोबर आहे? म्हणजे 100 किती रुपये? 20 रुपये. तर एका 100 किती रुपये झाले? 20 रुपये झाले. बरोबर आहे? दुसऱ्या 100 किती झाले? 20 रुपये झाले. तिसऱ्या 100 किती झाले? 20 रुपये झाले. चौथ्या 100 किती झाले? 20 रुपये झाले. 20 रुपये. बरोबर आहे? म्हणजे 400 वर किती रुपये झाले?
80 रुपये झाले. हा उत्तर आला. 400 रुपयावर 20% किती? 80 रुपये झाले. सेम उदाहरण आहे. लक्षात. तर इथं पण मी काय केलं, 750 रुपयाला ती वस्तू विकली म्हणते ना. मी तुम्हाला हेही सांगितलं की प्रत्येक उदाहरणामध्ये फॉर्म्युलेच लागतील असे नाही. प्रत्येकच उदाहरणामध्ये फॉर्म्युले लागणार असं नाही. ठीक आहे. मग काय केलं या ठिकाणी, 750 ला विकताना 20% फायदा होतो. म्हणजे 750 वर 20% म्हणजे किती होतं ते आपल्याला पहिल्यांदा काढावं लागेल. लक्षात. 750 वर 20% म्हणजे किती फायदा होतो तो पहिल्यांदा आपल्याला काढावं लागेल. आलं का लक्षात मी काय बोलतोय तर? किंवा मग असं घ्या, दोन्ही पद्धतीने सांगतो. ठीक आहे. 750 चे 20% फायदा पहिल्यांदा काढावा लागेल. 750 चे 20% किती होते? मग 750 चे तर 750 गुणिला चे म्हणजे गुणिला 20 मीन्स 20 भागिला 100. एवढं समजलं. 750 चे 20%, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. ठीक आहे. राहिला कोण? 75 इंटू 2 म्हणजे 150 रुपये. 150 रुपये काय झाले आहे? 150 रुपये हे त्याचा नफा झाला होता. 150 रुपये त्याचा नफा झाला होता. समजलं का रे बाबा मी काय बोलतोय तर? 150 रुपये त्याचा नफा झाला. नफा म्हणजे 750 रुपये 150 नफा. असं जर समजत नसेल तर असं करा, एका 100वर किती झाले? 20 रुपये. बरोबर आहे. दुसऱ्या 100वर 20 रुपये, तिसऱ्या 100वर 20. असे किती 100 करावे लागतील तुम्हाला? 7 100. बघा इकडं पुन्हा एका 100वर 20, एका 100वर पुन्हा 20. ठीक आहे. एका 100वर पुन्हा 20. किती 100 झाले? 1 2 3 4 5 6. आणि हा तुमचा 7वा 100. 7व्या 100वर पुन्हा 20 रुपये. ठीक आहे. 7व्या 100वर पुन्हा 20 रुपये. फक्त 700 रुपये का तुमच्याकडे? तुमच्याकडे 750. तुमच्याकडे किती रुपये? 750 रुपये आहेत. ठीक आहे. मग 50 रुपये कुठे गेले? मग मला सांगा, 100वर 20 रुपये तर 50 वर किती रुपये होतील? 10 रुपये होतील. समजा याला जर सोडवलं तर किती होतात बघा? 20 20 20 20 20 20 150 रुपये आले. समजलं का? उदाहरण कळत आहे? तर हे झाले तुमचे 150 रुपये. असं करा तरी सेम येते, असं करा तरी सेम येते. म्हणजे 750 रुपयावर 20% म्हणजे 150 रुपये फायदा होतो. मग आता ते वस्तू फायदा होते म्हणजे त्याने ते जास्तीचे पैसे झाले त्याचे. फायदा करून घेतला 20%, 150 रुपये. मग ती वस्तू किती रुपयाला होती म्हणते? तर 750 मधून 150 रुपये वजा करा. फायदा झाला होता तो फायदा काढून घ्या. म्हणजे तुम्हाला काय मिळते? तुमची खरेदी किंमत मिळते. बरोबर आहे. म्हणजे खरेदी किंमत बरोबर तुमची विक्री किंमत आणि त्याच्यातून तुमचा काय वजा करा? नफा करा. बरोबर आहे. विक्री किंमत काय आहे तुमची? विक्री किंमत आहे 750 आणि नफा किती झाला? 150. म्हणून तुमचं उत्तर काय येईल या ठिकाणी? दिसतंय का बाबा खालचं? नाही दिसत? दिसते सर. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमची खरेदी किंमत किती? 600 रुपये. खरेदी किंमत किती आहे तुमची? स्क्रीन नाही दिसत आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुमची खरेदी किंमत होईल 600 रुपये. दिसत आहे सर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इकडे लिहून घेऊ आपण, काही हरकत नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे झाले तुमची खरेदी किंमत. विचारलेली आहे खरेदी किंमत कशी येईल? विक्री किंमत वजा नफा. विक्री किंमत होती तुमची 750, नफा झाला तुमचा 150 आणि म्हणून खरेदी किंमत झाली तुमची 600 रुपये. ठीक आहे. उदाहरण समजलं का बाबा?